एकच दिवस राहिलाय. आउटफिट चेक करतोय आपण. खूप सारे आउटफिट झालेत. लेबल पण काढलेलं नाहीये मी. कन्फ्युजन होतंय भरपूर. प्रयत्न करू. फॅशन डिझायनर तर नाही आपण, पण तरी पण ट्राय करायचंय. पण मी हा कुर्ता आणलेला आहे आणि तो मला खूप आवडला आहे, कारण की त्याच्यावर असं झाड वगैरे इकडे पण आहे आणि मी त्याला पॅन्ट बरोबर मॅच केलं आहे. आणि मला मोस्टली हे फोल्ड करायची सवय असं, पण आता ते फोल्ड करून जमत नाही आहे, कारण की ते असं लूज होतं आहे. माहिती ना, बॉडीमुळे तेवढं लूज होतं कपडे मला. हां, तर मी ते असंच ठेवणार आहे. आणि असं गबाळासारखा जरी लोकांना वाटलं तरी मी असाच फिरणार आहे, कारण की मला तसं जरा भारी वाटतंय. असं मी फ्रीली फिरू शकतो. आणि हा थोडा लूज फिटच आहे, कारण की नाही भेटला मला ह्याच्यातली साईज. वेगळं काही कारण नाही आहे. दुसरा पण दाखवतो, थांबा जरा. हा एक दुसरा कुर्ता आहे. लेबल काढलेलं नाही मी अजून कशाचंच, आणि मला भारी वाटलं की अरे मस्त वाटतं हा आणि चांगला दिसतोय. आता ह्याच्यात पण चांगला दिसतोय, त्यामुळे मोस्टली मी घालेला कॅरी तर करणारच आहे आणि घालणार पण आहे. दुसरा पर्याय नाही आहे माझ्याकडे. कमी गोष्टी कॅरी करूया, जास्त फिरूया. ओके, जास्त ऊन पडतंय, काळा व्हायच्या आधी बंद करूया आपण. दुसरा काहीतरी चेक करूया. एक अजून एक कुर्ता आहे जो मी ऑलरेडी नेपाळमध्ये घातला होता, त्यामुळे मी खूप जास्त कन्फ्यूज आहे की तो कुर्ता मी घातला पाहिजे का नाही. कुर्ता पण घातलेला आहे मी. हा आहे तो कुर्ता ज्याच्याबद्दल बोलत होतो मी. कुर्ता आता मला जास्त भारी वाटतोय. कुर्ता मी कॅरी करतोय, तर मला असं वाटतंय मी हा कुर्ता घालेल, कारण फिलिंग खूप भारी आहे. ज्या दिवशी सगळे टेम्पल्स करणार आहे त्या दिवशी जय बाबाजी की बोलून कुर्ता घालून बाहेर निघेल मी. ओके, कन्फर्म आहे. कुर्ता पण कन्फर्म आहे मला असं वाटतंय. 3 आउटफिट झाले 3 दिवसांचे. आता काय राहिले ट्रॅव्हलचे आउटफिट्स बघू. ट्रॅव्हलचं काहीतरी बघूया आणि कन्फर्म करूया. जय बाबाजी की मिलते. बने रहो रहो बने. हां हां. गिल्ला हे आवडलंय, बघूया आपण. नेक्स्ट टाइम घ्यायचं आहे, लक्षात ठेवलंय त्यांनी. रेडी आउटफिट आहे, चांगलं दिसेल. आणि तुला चांगलं दिसेल. मला सगळ्याच गोष्टी चांगल्या दिसतात. ये बोलते जिम का जादू, वर्कआउट करो सब अच्छा दिखता है. अति महाग 50% ऑप्शन आता आम्हाला जोशी इकडे घेऊन आले. अजून 42 मिनिटं झालेत आणि जस्ट घरी आलोय आम्ही. भरपूर फिरलो, गोष्टी घ्यायला गेलो होतो ते तर काय मिळालं नाही आम्हाला. बऱ्यापैकी भरपूर बिल झालंय, पण बाकीचाच खर्च करून आलो आम्ही फुकटचा. किती खर्च झाला रे जेवणाचा आपला? 4,000 रुपये आम्ही कुठेतरी दुसरीकडे वापरले असते. उद्या बघूया. आता सगळ्या गोष्टी कलेक्ट करायच्या आणि बॅग भरायची आहे. लिस्ट बनवली मी, चेकलिस्ट. खूप जास्त झालेली, कारण की थंडीने आम्ही असे थरथरत कापत घरात आलोय. कारण आम्ही लांब राहतो, माहिती ना तुम्हाला. ज्यांना ज्यांना माहिती त्यांनी कमेंट करा. आणि आता आम्ही झोपणार आहे. थोडंफार जे शॉपिंग राहिलं होतं ते आम्ही करून आलो आहे. बऱ्यापैकी गोष्टी मिळाल्यात. फक्त मला एक सँडल स्लीपर पाहिजे होतं कुर्त्यावरचं, ते मिळालेलं नाही आहे. ते आम्ही थोडंसं आता ऑनलाईन मिळते का ट्राय करतो आहे. आपण कुठे चाललो आज रात्री? कुठे चाललोय रात्री आज आपण? अरे आपण चाललो ना फिरायला दोघं, काशीला, बनारसला. कुठे चाललोय? एकाच. अरे फिरायला लास्ट टाइम गेलो होतो आपण, आठवतंय का तुला? पाण्यात गेलो होतो, पाण्यात. ते स्विमिंग पूल मध्ये गेलो होतो मोठ्या. हा, बोट मध्ये. जाऊया. चला, आदू पण येतोय.
आदू पण ट्रिपला येतो आमच्या बरोबर. आता लगेच तिकीट करू. फ्रीच असतं तुला तिकीट लागतच नाही. कपडे भरतो तू पटकन. मम्माला सांग बॅग भरायला जा. मम्माला आवाज दे. मम्माला पण बॅग भर माझी. टी शर्ट आहे. अजून काय आहे? सगळे हा. फोटो बंद कर. ठीक आहे. बाय म्हण. बाय गायच कर. बाय बाय. सी यू म्हण. लव यू म्हण. लव यू असं कर ना. लव यू. 7:30 वाजत आलेत. दिवसभर फिरलो आहे आम्ही खूप जास्त. गोष्टी कलेक्ट करायचा प्रयत्न केला. खूप साऱ्या गोष्टी मिळाल्यात. 1-2 गोष्टी नाही मिळाल्यात. पण आता जे काही मिळालं ते पॅकिंग करावं लागेल. आणि आता जिमचा टाईम झाला आहे, कारण की जिम स्किप करायची नाही आहे मला. एनर्जी नसल्यामुळे मी कॉफी पितो आहे. खूप डार्क बनवली आहे मी, कारण की एनर्जी काहीच नाही आहे. जाऊन पटकन पुश डे आहे, त्याच्यामुळे जास्त एनर्जी पाहिजे. आणि मला कळत नाही मी कुठं बघितलं पाहिजे, पण मी असंच बघतोय. बघा तुम्ही माझ्या डोळ्यात बघा. चल बाय. जिम मधून निघालो आम्ही आता. आणि आता थोडाच वेळ राहिलेला आहे. आणि चांगली जिम झाली. जेवढी वाटली होती तेवढी नाही चांगली झाली, पण झाली. म्हणजे असंच असतं. एखादा दिवस इतका असा वाटतो की भारी जाईल, पण तेवढा जात नाही तो. आणि मग पुश करावा लागतो खूप जास्त. हाच तर गेम आहे. दिस इज लाईफ ब्रो. पुश करत राहायचं. आणि मग काय आता बघूया. निखिलचा ऍटिट्यूड चांगला नव्हता मला असं वाटतं थोडक्यात आज. नाही ते खरं सांगतोय मी. निखिलचा ऍटिट्यूड नव्हता. मी केवढं पुश केलं तुला स्टार्टिंगला. खरं म्हणजे हे काय लॉजिक आहे. पण जरा चेंज करू शकला असतं माझं तोंड बघून, की बाबा नाही का शुभम आलाय आपला, करूया. पण तू ते केलं नाही, ते तसंच राहिलं. मग ती वाईफ माझ्याकडे आली. खरं सांगतोय. शेवटी माझी असं झालं की बस बायसेप पण मारणं होतं. आम्ही कॅन्सल केलं. जाऊ दे, आम्ही आता इथे आलोय. मला ते कंटेनर्स घ्यायचे. इसको कितना बोल रहा 50 और बाकी 30, 60. अरे ज्यादा हो रहा है. 20, 30, 60, 70, 80. 80 और 50. नहीं ये बहुत ज्यादा है. 50 पे तो पूरा पैसा हो जाएगा उसमें. हाँ काय म्हणतोय. माणूस आणि मी सर माणसं वागून देतो आणि डायरेक्ट माणसाला गाडीमध्ये बसून घेतो माझ्या फोन मध्ये. नाही आता मी बाहेर चाललोय. आता मला आता नको गेम ना आता ऍड करायची. मी बाहेर चाललोय. मग काय मम्माच्या मोबाईलला ऍड कर आणि खा. मम्माच्या मोबाईल मध्ये ऍड कर. आजा मम्माचा फोन घेऊन ये जा. हे ऍड कर, ते ऍड कर, ते ऍड कर. गोड बॉल आहे नुसता. आता जी वॅगन दिली ना ऍड करून. अरे आत्ता ऍड केली जी वॅगन मी. बघा यार. फक्त माणूस स्कूलला जायचं सकाळी. जो जा जुजू करा आता बस. जुजू करा बस. शॅम्पू आणि कंडिशनर भरलाय, पण मला आता आठवत नाहीये की मी कशात शॅम्पू भरलाय आणि कशात कंडिशनर. खाऊन बघतो कुठला शॅम्पू आणि कुठला कंडिशनर. आठवलंय मला कशात शॅम्पू भरलाय आणि कंडिशनर. त्याच्यामुळे मी आता कंडिशनरवर सी लिहिलंय, शॅम्पूवर एस लिहिलंय. इझी. रेल्वेमध्ये मिळतं ना चार्जिंगला पूर्ण. बॅग भरलेली आहे. इकडे शूज आणि सँडल आहे त्याच्यात, स्लीपर टाईप. आणि याच्यामध्ये सगळे कपडे आहेत. हे कॅरी करतोय. हे वरच्या बॅगेमध्ये ठेवतोय सगळ्या गोष्टी, जेणेकरून पटकन घेता येईल सगळं. फेसवॉश वगैरे काय, सनस्क्रीन वगैरे. आणि ही बॅग एकदा पॅक केली की डायरेक्ट आता आपल्याला तिकडेच उघडायची. डन.